हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? आत्ता मी आवरून चाललेले आहे मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीसाठी. यस, आज सगळ्या मैत्रिणी म्हणाल्या साड्या नेसाव्या आणि घरात इतक्या सगळ्या साड्या आहेत त्या कधी नेसणार नाही का. या छोट्या मोठ्या कारणाच्या निमित्तानं आपण छान छान साड्या नेसत असतो. ही साडी मी घेतली होती जोधपूरच्या ट्रिपमधून. ही आत्ता नेसती आहे असो. आणि गळ्यातली मोत्यांची माळ म्हणाल तर आता मी साऊथ ट्रिपला गेलो होतो ना, तर तिथून घेतली होती. जवळपास 2 वर्ष होत आले आणि मला ही साडी नेसायची होती, पण असा योगच येत नव्हता. एकदम सॉफ्ट लाईट वेट साडी आहे, मला खूप आवडली. नेहमी मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना असंच म्हणत असते की छोटे छोटे जे क्षण आहेत ना, ते छान पद्धतीने एन्जॉय करायला हवे. बघता बघता वेळ निघून जात असते. गेलेली वेळ पुन्हा येणार नाही आणि येणारी वेळ कधी निघून जाईल हेही कळणार नाही. वेळेला सुद्धा वेळ नसतो बरं. आपण आपल्या मुलांचे बड्डे खूप छान पद्धतीनं सेलिब्रेट करतो. अगदी त्यांचा बड्डे म्हणजे आपलाच जणू बड्डे आहे असं फील होत असतं आणि त्या उत्साहानं सगळ्या गोष्टी आपण आनंदाने करतो. लग्न झाल्यानंतर, मुलं झाल्यानंतर आपण ना त्यांच्यामध्येच गुंतून जातो आणि कधीतरी असं वाटतं की अरे बापरे, किती मधला वेळ निघून गेला नाही का. आणि आपणही अशा सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करायला हव्यात, पण वय झालेलं असतं आणि केक कट करणं किंवा एन्जॉय करणं या गोष्टी करायच्या म्हणल्यानंतर आपल्याला शाय फील होतं आणि यामुळं आपल्याला एखादी गोष्ट आवडत असली तरी ती आपण करत नाही. त्यामुळे मी नेहमी म्हणते की आयुष्य खूप छोटं आहे. जो काही वेळ मिळाला आहे ना, तो आनंदाने जगायला हवा. छान दिसायलास. मस्त मस्त मस्त. पकड घे. हे मधात ते फुल काढून लावायचं आणि फक्त बांगड्या घालायच्या. हा 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 म्हणजे बर्थडे संध्याकाळचे दिवे लावायला आलोय. नाही आतलं कुठलं तरी लावायचं. तेच असेल मला वाटतं जे तू लावलंय ना. काढायचं. अशा प्रकारे आमचे दिवे लावून झालेले आहेत. मस्त मस्त मस्त. इथले लाईट असतं नाही लागले ग. खूप गडबड. फॅन बंद करायचे का? फॅनमुळे राहील का नाही राहणार. वा वा वा, येता बरोबर सांग बाई. वाव, डेकोरेशन तर भारी. पिंक, अगं पिंक शेड मध्येच आहे का? मला मॅचिंग, तिला पण मॅचिंग झालं, मला पण मॅचिंग झालं डेकोरेशन. ती करते ना बघा. ये अरे जे बर्थडे केलं तिच्या समोर तर करा. वा, तिला पण देऊ का? तिला बघ हवंय का? बर्थडे मी 4 ग्लास आमच्यासाठी भरतोय. ए मला एकदम बघ बघ. बस बस झालं 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 झालं. बाई वाव, diet किती छान fixie ओपन आहे केलंय ग. चॅम्पियन पेक्षा पण जास्त भारी. आवाज तर लय भारी. तूच काढ फोटो, एकदम मस्त वाटायला. पिंक आणि पिंक. तू कशावर ठेवणार मला ते सांग एकदा. आणि स्पेशल बर्थडे. अगं असं काढायला पाहिजे. आल्या आल्या तिनं सर्वांसाठी ना असं स्नॅक्स ठेवलेलं आहे आणि जेवणाचा बेत तर लय भारी आहे. मी आणि अशानं मॅचिंग केलं असं वाटते. ब्लॅक, थोडंसं रेड, थोडं गोल्डन, कॉफी कलरमध्ये मॅचिंग झालंय. काहीच नाही बोलायचंय. आमचं झालं, कारण आम्ही आता जेवणार आहे व्यवस्थित. त्यामुळं आधीच आम्ही नाश्ता केला काय की नाही ग. मी घाईत गेले, म्हटलं काय तुला स्नॅक्स असेल तर लवकर दे म्हटलं तिला.
तर ही आमची मैत्रीण आहे अर्चना आणि आधीच आम्ही ठरवलं होतं की तिचा हा बड्डे मात्र एकदम स्पेशल आणि छान पद्धतीनं सेलिब्रेट करायचा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अर्चना, हॅपी बर्थडे टू यू. कसलं कलर नाही माहिती. सगळे कलर रेड खरंच आहे. यांनी ठरवलं असेल बाकी. पिंक आहे. आपल्या हातात फुकली होता. असं नको असा पण काढे. हे बर्थडे गर्लची आपली राहिली नाही. दोघींनी मॅचिंग केल्यामुळे इतके फोटो सुरू आहेत. आमचा सगळा कॅमेरा भरलाय. हे बघ हे बघ. अगं बसू नको. मॅचिंग केले ते मी आम्हाला सांगितलं नाही का. मी तेच म्हटलं त्यांना. तू कुठं पण भेटवतेस मेघा. झालं अगं फोटो करून काढायला लागले. पुरणपोळी बिर्याणी आहे. Oh my God. मसाले भात अरे हे दोन्ही पण मसाले भात पण. हो ना मेहनत लागते हा या वडीला. हो हो आशाने फर्स्ट ह्याला मस्त असा स्वयंपाकाचा बेत हे आणि काय काय थोड्या वेळ लागवते. पुरणपोळी हा हा आणि ओळखा बरे काय असेल. मुलींनो एवढं खायचंय बरं का. जेवढं संपवायचं. एकदम मस्त आरामात भेळ पार्टी वाटेल. आपण भेळ अशी खातो बघ सगळी एकत्र करून तसं वाटतंय. मस्त हा तर करूया ना. जवळपास 10:30 वाजलेले आहेत आणि मस्त अशी आमची बर्थडे पार्टी सेलिब्रेट करून झालेली आहे. हा 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 ही 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 सगळं झालेलं आहे. झालं जया. हा 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 ही 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 ही. चला शिवा उद्या लवकर माझा डोळाच उघडत नाही. असू दे ग. एक आलं की ते आता असं झालं की गप्पाच्या ह्याच्यामध्ये तुला ती स्टोरी माहिती आहे काय. एक बकरं जाते आणि सगळे पण एका पाठीवर तसं आहे. म्हणजे बुद्धीच चालत नाही. चला ही गेली तरी ज्या पाठीवर सगळे थांब ग कुठं लांब आहे एवढी. मला बाय बाय आले दादा. हा चल बाय 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 बाय. कशी आहेस बेटा. जवळपास वाजलेले आहेत 10:30. बापरे सकाळी 6ला उठायचं आहे. संध्याकाळी थोडीशी तयारी करून झोपत असते त्यामुळं बरं पडतं. थोडं लंच बॉक्सची तयारी करेन, ब्रेकफास्टची पण तयारी करेन वगैरे घेऊन. चला तर आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा बघा. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.